थंडीच्या दिवसामध्ये छान चटपटीत आणि गरम गरम खायला खूप आवडतं सगळ्यांना. तशाच मस्त आज अशा खुसखुशीत खमंग मसाला पुरीची रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पिवळी बिनसालीची मूग डाळ इथे भिजत घातलेली होती. 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ भिजायला जास्तीत जास्त 2 तास लागतात. अशी ही भिजलेली मुगाची डाळ छान मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून घ्यायची. त्यातच मी थोड्याशा इथे चवीपुरते हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता घालून ही जी डाळ आहे भिजलेली ही मी वाटून घेणार आहे. माझी डाळ इथे छान बारीक इथे वाटून झालेली आहे. डाळ जी आहे ती वाटताना अतिशय बारीक वाटून घ्यावी. इथे माझी सर्व डाळ जी आहे ती वाटून तयार झालेली आहे. ही जी मुगाची पुरी आहे मस्त अशी खुसखुशीत होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही मस्त अशी ही रेसिपी आहे. ज्या भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेतली होती त्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते आहे. जर आपल्याला आयत्यावेळी गरज वाटली तर हेच पाणी आपल्याला इथे वापरता येईल. आता मी इथे 3 वाट्या कणिक घेते आहे. कणिक म्हणजेच गव्हाचे पीठ मी इथे 3 वाट्या घेतलेले आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडी हळद, त्यानंतर थोडेसे तीळ, धने पावडर आणि थोडा इथे ओवा टाकून घेतलेला आहे. आणि छान मसाला पुरीला चव येण्यासाठी मी इथे थोडी त्यामध्ये कसुरी मेथी घालते आहे. ओवा घालताना चोळून घालावा हातावर, त्यामुळे छान असा स्वाद येतो. आणि कसुरी मेथीसुद्धा हातावर चोळून घालावी. थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घेते आहे यामध्ये. आणि मी इथे हिरवी मिरची टाकल्यामुळे इथे लाल तिखटाचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता आपण हे जे डाळीचं वाटण करून घेतलं होतं त्याच डाळीने आपल्याला इथे पूर्ण कणिक इथे भिजवून घ्यायची आहे. हे जे आहे सर्व डाळ मी या कणकीमध्ये घालून घेते आहे. पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना फार सैलसर भिजवायची नाही, थोडी कडकसर अशी कणिक भिजवायची. आणि मला थोडी त्या पाण्याची गरज वाटली होती, त्यामुळे आपण जे मिक्सरमध्ये पाणी करून घेतलं होतं तेच पाणी मी इथे पुरीसाठी वापरलेलं आहे. जास्त जाड किंवा जास्तच पातळ अशा पुऱ्या न लाटता मध्यम जाडीच्या इथे आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे मी इथे सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी इथे तेल जे आहे ते आधीच गरम करायला ठेवलं होतं. आता आपण या पुऱ्या इथे छान अशा तळून घ्यायच्या आहे. तेल हे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आणि मस्त अशा पुऱ्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या. या पुऱ्या प्रवासात सुद्धा 2 दिवस आरामात टिकतात, कारण यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर न करता अगदी डाळीनेच हे पीठ भिजवलेलं आहे. त्यामुळे या पुऱ्या अजिबात खराब होत नाही. 2 दिवस या पुऱ्या आरामात राहतात मस्त. ही पुरी गरम गरम खायला खूप छान लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. बघा मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत. छान खुसखुशीत अशी पुऱ्यांची रेसिपी आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे. अशाच मस्त अशा नवनवीन रेसिपीजसाठी भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.